नमस्कार, मी पंजाब डक हवामान अभ्यासक. मी आहे माझ्या शेतामध्ये. आज आहे 15 डिसेंबर 2025 आणि हे 10 एकरच्या प्लॉटमध्ये आणि एकरी 55 किलो पेरलेला प्लॉट आहे, पाहू शकता. आणि यामध्ये तुम्हाला एक सांगायचं म्हणजे खास करून नवीन एक करून शेतकऱ्याला कोणी सांगणार नाही. तर या ठिकाणी मी एक हवामानाचा अंदाज देखील देणार आहे. पण सुरुवातीला ह्या कोथिंबीर धन्याबद्दल सांगू इच्छितो. हे याच्यामध्ये धने कशामुळे टाकलेत हरभऱ्यामध्ये? याच्यात जर हरभऱ्यामध्ये जर धने टाकले तर काय होतं की त्याला फुलं लागत येतात. फुलं लागल्याच्या नंतर मधमाशा येतात. मधमाशा आल्यामुळे परागीकरण होतं आणि परागीकरण झाल्यामुळे हरभऱ्याचं आवरेज वाढतं. म्हणून हे केलेलं आहे. हे पाहू शकता प्लॉट. आणि या ठिकाणी महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला अंदाज देणार आहे 15 डिसेंबर पासून तर 30 डिसेंबर पर्यंत राज्यात कसली प्रकारचा पाऊस येणार नाही. फक्त थंडीची लाट राहणार आहे. थंडी वाढतच जाणार आहे. म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्ष द्यायचा. म्हणजे सांगायचं झालं तर पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ, दक्षिण महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, कोकणपट्टी, खानदेश, मराठवाडा सगळीकडे तीव्र थंडीची लाट येणार आहे. म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा. म्हणजे सांगायचं झालं तर राज्यात जवळपास देशभर या 30 डिसेंबर पर्यंत देशभर सगळीकडे तीव्र थंडी राहणार आहे. म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. म्हणजे सांगायचं झालं तर म्हणजे देशात देखील तीव्र थंडी ह्या 30 डिसेंबर पर्यंत असणार आहे. म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात द्यायचा. पूर्व विदर्भ त्याच्यामध्ये निफाड, पुणे, परभणी ह्या पट्ट्याचा पारा काही ठिकाणी 7 अंश, कुठं 8 अंश, कुठं 9 अंशावर जाणार आहे. म्हणून हे देखील लक्षात द्यायचं. यावर्षी जानेवारीमध्ये देखील थंडीची खूप चावल राहणार आहे. म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात द्यायचा. म्हणजे ज्यांच्याकडे हरभरा असेल तर तुम्ही फवारण्या करू शकता. त्याच्यानंतर गव्हाला देखील फवारणी करू शकता. एक बुरशीनाशक, कीटकनाशक फवारणी करायची. हरभऱ्याला फवारणी करू शकता. डाळिंब शेतकऱ्यांनी काय करायचं, ह्या थंडीचा अंदाज घेऊन काय फवारण्याचे नियोजन लावायचं. द्राक्ष शेतकऱ्या बागायतदारांना थंडी खूप राहणार आहे म्हणून त्याचं देखील नियोजन लावायचं. म्हणजे सांगायचं झालं तीव्र थंडी असल्यामुळं नेमकं तुमच्या द्राक्ष, डाळिंबा कोणतं कीड रोग येऊ शकतं त्याबद्दल तुम्ही तुमचं ते तयारी करू शकता. पण राज्यात मात्र कसला 30 डिसेंबरपर्यंत कसलाच पाऊस येणार नाही. फक्त मात्र थंडी खूप राहणार आहे. उत्तरेकडून वारं येणार आहे. उत्तरेकडून वारं आलं, तुम्हाला एक सांगू इच्छितो, उत्तरेकडून वारं आलं ना आपल्या कानाच्या बाळ्या थंड पडल्या की समजायचं कोणत्याही पिकावर भुरी येते. म्हणून हे सर्व शेतकऱ्यांनी निसर्गाचा सगळ्यात सोपा अंदाज लक्षात घ्यायचा. म्हणजे उत्तरेकडून थंड वारं, म्हणजे डिसेंबर महिन्यामध्ये उत्तरेकडून वारं थंड आले आणि आपल्या कानाच्या बाळ्या थंड पडल्या की कोणत्याही पिकावर भुरी बुरशी येते, करपा येतो. म्हणून हे सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचं. पण राज्यात मात्र सगळीकडे पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ, दक्षिण महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, कोकणपट्टी, खानदेश सगळीकडे चांगली थंडी राहणार आहे. म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. रात्री 11 वाजता अशी चांगली तीव्र अशी हे येईल, वारं सुटल्यानंतर 11च्या नंतर चांगली थंडी जाणवायला सुरुवात होणार आहे. म्हणून हे शेतकऱ्यांना लक्षात घ्यायचं. अचानक वातावरण बदल झाला तर लगेच एक हवामानाचा अंदाज एक इन्स्टाद्वारे देण्यात येईल, यूट्यूबच्या माध्यमातून येण्यात येईल. म्हणून हे देखील सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचं.